हॅलो एव्हरीवन. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं 12 नंबरचं प्रॅक्टिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेकंड इयर के स्कीम कॅड प्रॅक्टिकल्स. तर आज आपण बघणार आहे आता 13 नंबरचं प्रॅक्टिकल, त्याचे लॅबोरेटरी आउटकम्स बघा. यूज द बेसिक कमांड इन कॅड सॉफ्टवेअर आणि सेकंड हे ड्रॉ द आयसोमेट्रिक ड्रॉइंग युजिंग द कॅड सॉफ्टवेअर. तर आता बघा आपल्याला प्रॅक्टिकल नंबर 13चं जे टायटल दिलं आहे ते ड्रॉ द स्टारवालं प्रॅक्टिकल आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कंपल्सरी प्रॅक्टिकल आहे. तर ड्रॉ द आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ गिवन टू ऑब्जेक्ट्स कंटेनिंग लाईन, आर्क, सर्कल्स, होल्स, रिप अँड स्लॉट. तर या प्रॅक्टिकलमध्ये बघा एवढ्या सगळ्या कमांड त्याच्यात कवर झाल्या पाहिजे आयसोमेट्रिकमध्ये. आणि त्याच्यासोबत आपल्याला डायमेन्शन पण द्यायचे. तर डायमेन्शन द्यायसोबत म्हणजे नाही का दोन्ही, जसं आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट ड्रॉ पण करायचं आणि डायमेन्शन पण द्यायची. हे प्रॅक्टिकल नंबर 14 आहे, बट 13मध्ये फक्त कमांड्स कवर झाल्या पाहिजे असं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. तर आता बघा आयसोमेट्रिक म्हणलं की तुम्हाला माहिती आहे, तर एक अँगल 30 घ्यावा लागतो, दुसरा 120 आणि तिसरा कोणता राहतो 30 राहतो. तर हे बघा हा कर्सर जो बघतोय आपण, बघा कर्सर कसा प्लस साईनमध्ये आलेला आता, बरोबर. ऑर्थो मोड जर ऑन केला आपण, बघा इथं प्लस साईनमध्ये आपला कर्सर आहे, बरोबर आहे की नाही. हे कर्सर जो आहे तो प्लस साईनमध्ये, म्हणजेच काय आपला 2D मोड आहे. आता आयसोमेट्रिक मोड कसा चालू करायचा, किंवा आयसोमेट्रिक मोड चालू करायसाठी आपल्याला एक कमांड यूज करावं लागतं. आता जर तुम्ही असं जर ड्रॉ करायचं म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल, अँगल द्यावं लागेल. तर मग अँगल देताना बघा तुम्हाला अँगल प्रोव्हाइड करावं लागेल. बट तेच जर तुम्हाला काय करायचं असेल, जर तुम्हाला आयसोमेट्रिक साठी एक कमांड ऑन करायची, स्नॅप STYL, ही कमांड काय करायची, ऑन करायची. बघा इथं आली स्नॅप STYL, ह्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना बघा 1 एंटर करायचं. तर हा कर्सर बघा चेंज झाला. आता कर्सर चेंज झालं का नाही, तर कर्सरचं साईन बघा चेंज झालं. त्याच्यानंतर ना बघा आता आपल्याला डायमेन्शन द्यायचं. हे बघा तुम्ही जर ऑर्थो मोड जर ऑन केला तर लाईन बघा कशी येते. ठीक आहे. मग इथं जर तुम्ही सपोज 10 mm जर एंटर केलं तर 10 mm ची लाईन क्रिएट झाली. जर तुम्हाला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जर लाईन ड्रॉ करायची असेल, प्लेन चेंज करायचं, F5 बटन प्रेस करायचं. तर बघा व्हर्टिकल आणि ह्या डायरेक्शनमध्ये येते, बरोबर. तुम्ही अशी लाईन ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतर परत जर प्लेन चेंज केला तर बघा आता इथं ह्या डायरेक्शनमध्ये आणि ह्या डायरेक्शन व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये लाईन येते बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एकदा जर प्लेन चेंज केला तर हॉरिझॉन्टल आणि म्हणजे काय की 30 डिग्री आणि 35 डिग्रीमध्ये लाईन येते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला एक नवीन कमांड बघायची. सर्कल जर ड्रॉ करायचं असेल तर बघा तुम्ही जर हे सर्कल ड्रॉ करायला गेले तर याच्यामध्ये हे डायरेक्ट सर्कल येणार आहे 2D मधलं. बट जर सर्कल ड्रॉ करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इलिप्स घ्यावं लागेल. 2 नंबरचा इलिप्स घ्यायचा, ॲक्सिस एंड. त्याच्यानंतर बघा इथे आयसो सर्कलचं ऑप्शन आहे. तर आयसो सर्कलचं ऑप्शन जर घेतलं मग बघा इथं असं सर्कल येतं आहे. आता हे असं आहे, आपल्याला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जर ड्रॉ करायचं असेल तर परत एकदा बघा सेकंड नंबरचं ऑप्शन घ्यायचं. आता हा प्लेन चेंज करायचं. बघा कर्सर चेंज होतो, F5 बटन प्रेस करा, कर्सर चेंज झाला. जर तुम्हाला बघा आता इथं ह्याच्यामध्ये जायचं, इलिप्स, आयसो सर्कल घ्यायचं आणि प्लेन चेंज करायचं. बघा ह्या डायरेक्शनमध्ये आलं. ह्या सर्कलमध्ये ह्या सर्कलमध्ये फरक आहे. त्याच्यानंतर परत एकदा आयसो सर्कल आणि प्लेन चेंज करा आता. ठीक आहे. बघा हे 3 प्लेनमध्ये ड्रॉ केलेले 3 सर्कल आहे, ते पण आयसो सर्कल आहे. ठीक आहे. हा काय आहे, टॉप व्ह्यूमध्ये आहे, हा सपोज फ्रंट व्ह्यूमध्ये आहे आणि हा राईट हँड साईड व्ह्यूमध्ये. तुम्ही जर चांगलं ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय करायचं, ह्या सगळ्या कमांड यूज करून ड्रॉ करायचं आहे आता. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, पहिले आता स्टार्ट करणार. तर बघा आता इथं आपण हे 2 ऑब्जेक्ट ड्रॉ केलेले. तर आपण आता बुकमध्ये इथं बघा
तर हा फर्स्ट ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करणार आहे, त्याला डायमेन्शन नंतर न देणार आहे. ठीक आहे. तर इथं बघा थर्ड अँगल मेथडनी ड्रॉ केलेला आहे याचा ऑर्थोग्राफिक व्ह्यू आणि त्याच्यावरनं आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. तर सेम सिम्पल ऑब्जेक्ट आहे, याच्यात फक्त सर्कल आणि रिप कमांड यूज होणार आहे. त्याच्यानंतर लाईन आणि आर्क कमांड पण यूज होणार. ठीक आहे. तर आता आपण 1 बाय 1 इथं ड्रॉ करायला स्टार्ट करू. सगळ्यात पहिले काय करायचं, तर आपण आता स्नॅप STYL ऑन केलं आहे. ठीक आहे. तर प्लेन कोणता घ्यायचा, तर सगळ्यात पहिले लाईन कमांड घ्या. ऑर्थो मोड जर ऑन केला व्हर्टिकल आणि इकडं 30 डिग्रीमध्ये लाईन येते. परत जर प्लेन चेंज करून बघितलं, सपोज F5 बटन प्रेस केलं, आता बघा 90 डिग्री आणि 150 डिग्रीमध्ये लाईन येते. परत एकदा जर प्लेन चेंज केला, F5 बटन प्रेस केलं, 30 डिग्री आणि 150 डिग्री. ठीक आहे. म्हणजे हे F5 बटन प्रेस करायचं फक्त त्यासाठी. तर आपण जर आता इथं ड्रॉइंग बघितलं, तर इथं बघा डायमेन्शन्स दिलेले. तर याची जी टोटल हाईट आहे हे 25 दिलेलं आहे बघा इथं, आणि इथून हे 35 दिलेलं आहे. 25 + 35 किती होतं टोटल, तर ते होतं 60. ठीक आहे. तर मग आपण आता सगळ्यात पहिले काय करणार, इथं 35 mm ची एक लाईन ड्रॉ करणार. ठीक आहे. व्हर्टिकल. तर व्हर्टिकल घ्यायसाठी F5 बटन प्रेस करा, 35. ठीक आहे. त्याच्यानंतर एस्केप बटन प्रेस करायचं, परत एकदा लाईन कमांड ऑन करायची, जसं 2D मध्ये आपण ते करायचो तेच सेम. आता प्लेन चेंज करा. ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला किती पाहिजे बघा, तर ह्या डायरेक्शनमध्ये बघा हे 25 आहे, हे 50 आहे टोटल. तर 50 mm म्हणजेच किती, तर इकडच्या बाजूला 50. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ही हाईट जी दिली ती 15 दिली, वरच्या बाजूला 15. ठीक आहे. त्याच्यानंतर रिव्हर्समध्ये आता इथपर्यंत जर आपण क्लिक केलं तर हे परत 50 येईल. तर मग इथं काय करायचं, 35 घ्यायचं, कारण की 15 mm मायनस केलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट परत इथं काय करायचं, ह्या आता प्लेन चेंज करायचं आणि ह्या डायरेक्शनला किती दिलेलं आहे बघा, तर हे जे दिलेलं आहे हे टोटल, तर याचं आर्क दिलेलं आहे 25. सेमच आर्क आहे ना हे. त्याच्यानंतर इथं बघा, तर हे किती येणार आहे, 50 येणार आहे. आता नंतर परत खालच्या साईडला प्लेन चेंज करायचं, F5 बटन प्रेस करायचं, 15, आणि इथं हे जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा सिमिलर इथं 50 आणि इथून इथपर्यंत हे जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर परत इथून 35 वरच्या डायरेक्शनला जायचं. परत इकडं 50 आणि इथं याला हे जॉईन करायचं. आता बघा तुम्ही जर बघितलं इथं, तर हे काय होतं, बॉटमपासून 35 होतं बरोबर. मग 35मधून 15 गेले, रिमेनिंग किती राहिले, तर 20च राहिले. तर हे आपल्याला 20 वरती घ्यावं लागेल. ठीक आहे. डिलीट करा हे. मग इथून काय करायचं, 20 घ्यायचं. ठीक आहे. 20. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला 50 इथं हे जॉईन करायचं. त्याच्यानंतर बघा सेम इथं प्लेन चेंज करा, इथं हे जॉईन करायचं, परत प्लेन चेंज करायचं, ह्या बाजूला 50, नंतर इथं जॉईन होईल. ठीक आहे. आता आपण हे ड्रॉ केलं बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, आर्क ड्रॉ करायची किंवा सर्कल ड्रॉ करायचे, आयसो सर्कल. तर सर्कल जर तुम्ही कमांड घेतली तर होत नाही, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. तर इलिप्सवरती क्लिक करायचं, ॲक्सिस एंड घ्यायचं. आता बघा आपल्याला इथं हे ड्रॉ करायचं आहे बरोबर. तर मग आता याचा ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये जाऊन सेंटर पॉईंट सगळे ऑन करायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय सेंटर पॉईंट डिटेक्ट झालं पाहिजे ऑटोमॅटिक. ठीक आहे. हे सगळे ऑन केले बघा. आता इथं आयसो सर्कल सिलेक्ट करायचं. सगळ्यात पहिले काय करायचं, इलिप्समध्ये 2 नंबरचं घ्यायचं, आयसो सर्कल, हे सेंटर पॉईंट घ्यायचा आणि इथून इथपर्यंत क्लिक करायचं बघा. परत एकदा दाखवतो, 2 नंबरचं ऑप्शन घ्यायचं इलिप्समध्ये, सर्कल, हा सेंटर पॉईंट घ्या आणि इथून इथपर्यंत क्लिक करा. एस्केप बटन प्रेस करायचं, प्लेन चेंज करायचं. आता बघा कर्सरवर लक्ष द्या, कर्सरनुसार प्लेन सिलेक्ट होणार.
परत एकदा 2 नंबरचं ऑप्शन, आयसो सर्कल, मिडल पॉईंट आणि इथपर्यंत. ठीक आहे. परत एकदा आयसो सर्कल, इथं ह्या लाईनचं मिड पॉईंट आणि रेडियस. आता बघा ट्रिम कमांड यूज करायची. हे दिसेल का? नाही दिसणार. ठीक आहे, हे सेंटरचं पण दिसणार नाही. ठीक आहे. आता बघा इथं जायचं, लाईन कमांड, ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचं. त्याच्यानंतर ना ऑर्थो मोड बंद करायचं आणि बघा इथं क्वाड्रंट नाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थांबायचं. परत एकदा बघा. हे बघा इथं क्वाड्रंट नाव आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे पण सेंटरचं ट्रिम करा. कंट्रोल झेड करा. ट्रिम कमांड यूज करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण तसंच बघा, सेम क्वाड्रंट. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट ट्रिम कमांड यूज करायची. बघा आपला हा ऑब्जेक्ट रेडी झाला. आता बघा इथं काय करायचं, सेंटर आर्क पॉईंट ड्रॉ करायची. बघा आता सेंटर लाईन ड्रॉ करायची. पहिले व्हर्टिकल मोड ऑन करा. इथं ट्रिम कमांड यूज करा. त्याच्यानंतर ना परत बघा इथं या सेंटर पॉईंटपासून आता प्लेन चेंज करायचं. F5 बटन प्रेस करायचं. इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची. तर याला काय करायचं, सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. या लाईनला काय करायचं, सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. इथं सिलेक्ट करा, लेयर्समध्ये जायचं, सेंटर लाईन, ठीक आहे. कलर पण चेंज करू शकता तुम्ही. केलं. आता त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इथून इथपर्यंत काय करायचं, 10 mm यायचं, कारण की ती रिब जी आहे ती 10 mm ची, 10. ठीक आहे. नंतर ना प्लेन चेंज करायचं. ह्या बाजूला किती आहे, 5, आणि ह्या बाजूला किती आहे, 5. ठीक आहे. त्याच्यानंतर ना एस्केप बटन प्रेस करायचं. पुन्हा इथे यायचं ह्या पॉईंटला. ह्या पॉईंटपासून बघा 10 mm. नंतर ह्या डायरेक्शनमध्ये 5 आणि ह्या डायरेक्शनमध्ये 5. ठीक आहे. हे 2 लाईन ड्रॉ करायच्या. नंतर ना बघा इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचं. नंतर ना एस्केप, इथून पण इथपर्यंत काय करायचं, क्रॉसमध्ये जॉईन करायचं. नंतर ना ह्या ज्या लाईन ड्रॉ केल्या त्यांना डिलीट करा. आता बघा आपल्याला परत एकदा रिव्हर्समध्ये इथपर्यंत जायचं.
नंतरनं इथून इथपर्यंत बघा, इथं प्लेन चेंज करा, ट्रिम कमांडचा यूज करा, हे दिसणार नाही आता. ठीक आहे. तर बघा, आपण इथं ऑब्जेक्ट आता ड्रॉ केला आहे, त्याला थोडंसं सेंटरला मूव्ह करू आपण. मूव्ह कमांड MOV मूव्ह, ह्या पॉईंटपासून इकडच्या बाजूला थोडंसं मूव्ह करू. ऑर्थो मोड बंद करा मूव्ह करताना. ठीक आहे. हे हा एक एक्झाम्पल ड्रॉ केलं. आता सेकंड एक्झाम्पल आपण ड्रॉ करणार आहे. हे बघा, हे तर याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर 80/40चा एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. तर 80/40 आणि त्याची हाईट आहे 35. तर ड्रॉ करायला स्टार्ट करा. तर बघा, इथं हे किती आहे, 40 आहे. मग काय करायचं, लाईन बघा असं किती आहे, 80 आहे. ऑर्थो मोड ऑन करायचं, 80, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इकडच्या बाजूला किती आहे, 40 आहे. असं रिमेनिंग किती आहे, 10 आहे. ठीक आहे, 10. इथं परत रिव्हर्समध्ये 80. नंतर हे जॉईन करायचं. परत लाईन कमांड, प्लेन चेंज, इकडच्या बाजूला किती आहे, 40. नंतर खाली 10. परत इथे काय करायचं, जॉईन करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं हे जे दिलं आहे तर हे किती आहे, 10 mm. लाईन कमांड, इकडच्या बाजूला 10. त्याच्यानंतर बघा, फ्रंट साईडला इथून एवढी जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे, 10 + 25 + 25 किती झालं, 25, 10, 35 आणि +10, 45. तर इथं काय करायचं बघा, प्लेन चेंज करायचं, F5 बटन प्रेस करून 45. त्याच्यानंतर ह्या डायरेक्शनमध्ये बघा, आता इथून एवढं हे ड्रॉ केलं आपण. आता इथलं बघा, हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, दिलं आहे कुठं, तर हे 10 दिलं आहे, हे 40 दिलं आहे. 40मधनं 10 गेले 30 आणि 30मधून परत 10 गेले 20. ठीक आहे. तर इकडच्या बाजूला किती येईन ते 20 नंतर बघा, ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला यावं लागलं. तर इथं बघा, हे किती दिलेलं आहे, 10 दिलं आहे, बरोबर. तर आपल्याला इथपर्यंत राईट यावं लागलं. त्याच्यानंतर इथं ट्रिम कमांड यूज करायची. ठीक आहे. नंतर परत लाईन कमांड, इकडच्या बाजूला बघा, आता इकडच्या बाजूला आपण स्ट्रेटमध्ये 80 जावं लागलं. नंतर इथं हे जॉईन व्हावं लागलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथून आपण इथपर्यंत आलो, इकडे हे ड्रॉ केलं, बरोबर. आता इथं व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये व्हर्टिकली अपवर्ड किती आहे, 35 आहे टोटल. 35मधनं 10 mm ऑलरेडी आपण ड्रॉ केलं आहे. तर 25 mm व्हर्टिकल लाईन इथनं ड्रॉ करायची, या पॉईंटपासून व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. आता प्लेन चेंज करावं लागलं, F5, 25. ठीक आहे. नंतर परत बघा, इथपर्यंत यावं लागलं, म्हणजे 45. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, असं किती आहे, तर हे टोटल किती होतं, 40 होतं. 40मधनं 10 mm गेलं, म्हणजे 30 mm राहिलं. ठीक आहे. तर मग इथून काय करायचं, 30 mm प्लेन चेंज करायचं, F5, 30. नंतर ह्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. आता परत ह्या पॉईंटपासून 30 किती, 30. नंतर परत इथं, नंतर ट्रिम कमांड, नंतर इथून इथपर्यंत जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला इथं सर्कल ड्रॉ करायची. तर सर्कल ड्रॉ करायच्या आधी लक्षात द्या, आपल्याला ह्या लाईन्स ड्रॉ करावं लागलं, बरोबर. तर ह्या लाईन्स किती आहे बघा, इथं 10 mm आहे आणि इकडच्या बाजूने 10 mm आहे. तर मग काय करायचं, इथून या बाजूला 10 mm यायचं आणि इकडच्या साईडला, सॉरी, व्हर्टिकली डाऊनवर्ड आलं, ते आपल्याला प्लेन चेंज करावं लागलं. F5 बटन प्रेस करा, टॉपचा आला. ठीक आहे, 10. नंतर बघा, ह्या डायरेक्शनमध्ये प्लेन चेंज करायचा,
ठीक आहे. नंतर इथं ट्रिम बटनवरती क्लिक करायचं. परत एकदा इथून इकडच्या बाजूला जायचं, प्लेन चेंज करून 10 आणि परत इकडच्या साईडला 10 आणि इथं ट्रिम. बघा आता इथं सेंटर पॉईंटला ड्रॉ करावं लागेल आपल्याला. इथं बघा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये यायचं. इथून व्हर्टिकली अपवर्ड येण्यासाठी F5 प्रेस करा प्लेन चेंज करून आणि इथं हे ट्रिम कमांड ऑन करायची, ट्रिम करायचं. तर इथं आपण आता एकदा रिप ड्रॉ करून घेऊ. ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत जॉईन करून घ्यायचं. ऑर्थो मोड बंद करा वाटलं तर. बघा कॉर्नर टू कॉर्नर सिलेक्ट करायचं आणि लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथून इथपर्यंत ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर नाही बॅक साईडचं दिसणार नाही, याला डिलीट करावं लागेल. ठीक आहे. ट्रिम कमांड यूज करायचं. हे ट्रिम कमांड यूज करून हे ट्रिम करायचं. हे पण दिसणार नाही. आता बघा ह्याच्या 2 लाईन इथं आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं. तर मग इथं जायचं इलिप्समध्ये सेकंड ऑप्शन आयसो सर्कल. बघा प्लेन बरोबर सिलेक्ट झालेला आहे. याचा मिड पॉईंट सिलेक्ट करा आणि इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करा. परत एकदा इलिप्स आयसो सर्कल, हा सेंटर पॉईंट घ्या आणि इथून इथपर्यंत रेडियस किती येईल त्याची 12.5 म्हणजेच 25. ठीक आहे. नंतर ट्रिम कमांड, हे वरचं ट्रिम करा, हे ट्रिम करा, हे पण ट्रिम करा, हे पण ट्रिम करा. ही बॅक साईडचं दिसणारच नाही. ठीक आहे. आता हे पण ट्रिम करायचं आणि हे पण ट्रिम करायचं. बरोबर. तर हा झाला आपला सेकंड ऑब्जेक्ट. आणि याच्यामध्ये आपल्याला होल ड्रॉ करायचं बाकी राहिलं. बघा तर होल कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. होलचं डायमेन्शन किती, डायमीटर दिलेलं आहे 10 mm आणि XY पोझिशन दोन्ही पण 15-15 आहे या कॉर्नरपासून. तर मग काय करायचं, आता हा प्लेन सिलेक्ट करा, ऑर्थो मोड ऑन करा. तर ह्या डायरेक्शनमध्ये काय करायचं 15 mm घ्यायचं. किती 15. आणि परत एकदा प्लेन चेंज करायचा आणि ह्या डायरेक्शनमध्ये 15 mm जाऊन थांबायचं. ठीक आहे. आता हा झाला सेंटर पॉईंट. मग परत एकदा इलिप्स आयसो सर्कल, प्लेन चेंज करायचा, F5 बटन प्रेस करायचं या पॉईंटला. बघा त्याचा डायमीटर किती दिलेला आहे आपल्याला 10. तर मग इथं रेडियस द्यायची 5 आणि एंटर करायचं. बघा आणि हीच लाईन सिलेक्ट करायची, ह्याचं सेंटर पकडायचं, इथं घ्यायचं. त्याच्यानंतर हीच लाईन सिलेक्ट करायची, इथं सेंटर पकडायचं आणि इथं घ्यायचं. बघा म्हणजे हे काय होईल, आपली सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करता येईल याला. नंतर लाईन कमांड ग्रीन कलर करा आणि सेंटर करून टाका. ठीक आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. तर बघा आपण इथं होल कमांड पण यूज केली तर हे असे होल शो करतो आपण 3D मध्ये. आता परत एक ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करू. तर नेक्स्ट ऑब्जेक्ट बघा ज्याच्यामध्ये आपल्याला काय जेणेकरून काय राहील, स्लॉट वगैरे राहील, तो ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करू. ठीक आहे. तर स्लॉटचा ऑब्जेक्ट बघा, ठीक आहे. आपण स्लॉटसाठी सेकंड ऑब्जेक्ट बघू.
ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करू. तर हा ऑब्जेक्ट जो आहे तो बघा याच्यामध्ये दिलेले आहे 175. हा ऑब्जेक्ट आपण आधीच्या प्रॅक्टिकलमध्ये पण ड्रॉ केला होता फर्स्ट अँगल थर्ड अँगलनी. तर सेम ऑब्जेक्ट आपण याच्यामध्ये आता आयसोमेट्रिकनी पण ड्रॉ करू, म्हणजे तुम्हाला पण क्रिस्टल क्लिअर अंडरस्टँडिंग राहील. ठीक आहे, तर मग बघा हा 10 mm चा आहे आणि इथं 75 आहे. मग स्टार्ट करायचं. ही किती आहे 100. नंतर ना नेक्स्ट बघा व्हर्टिकल त्याचं जे दिलेलं आहे 22 दिलं आहे. मग नेक्स्ट बॉटम साईडला काय करायचं, इकडच्या बाजूला 64 घ्या, प्लेन चेंज करा F5 बटन प्रेस करून 22. परत इकडच्या बाजूला 64. नंतर नाही इथं हे जॉईन करायचं एस्केप. परत लाईन कमांड बॉटम साईडला 22. नंतर नाही इथं हे जॉईन करा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जायचं आता आपल्याला. इथून हे 22 आहे तर टोटल किती आहे 75. ठीक आहे, इथून किती घ्यायचं 75. नंतर ना ह्या डायरेक्शनमध्ये परत 64. नंतर ना पुन्हा 75. नंतर ना इथे हे जॉईन होईल बघा, बरोबर. त्याच्यानंतर ना इथून परत लाईन प्लेन चेंज करायचं. तर तुम्ही जर बघितलं इथं तर हे किती दिलेलं आहे 15 दिलं आहे, म्हणजे इथून काय करायचं 15 mm घ्यायचं आता प्लेन चेंज करून 15. नंतर न परत डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये यायचं. नंतर नेक्स्ट बघा इथून परत 64 घ्यायचं प्लेन चेंज करून 64. परत प्लेन चेंज करा F5 डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये या. ठीक आहे, नंतर न परत ह्या पॉईंटपासून इकडच्या डायरेक्शनमध्ये जायचं. नंतर न हे दोन पॉईंट जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे, नंतर न ट्रिम कमांड. नंतर ना हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा. ठीक आहे, नंतर नाही बॉटमचे हे दिसणार नाही तर हे हाईड करावं लागतील, हे इथं जॉईन करावं लागेल. ठीक आहे, तर हे झालं त्याचं. हे तर हे पॉईंट काही दिसणार नाही, काही ड्रॉ करू नका. आता बघा इथं आपण सेंटर लाईन ड्रॉ करू, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. ठीक आहे, आता बघा इथं काय चॅम्फर दिलेलं आहे बरोबर 16 mm वरती. इथून याचा मिड पॉईंट सिलेक्ट करा, ऑर्थो मोड प्लेन चेंज करा. नंतर ना पुन्हा इथून इकडे काय करायचं 16 mm यायचं, कंट्रोल झेड करा, प्लेन चेंज करायचं F5 बटन प्रेस करायचं. बघा इकडच्या बाजूला 16. नंतर ना इथं लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, आणि इथून पण खालच्या बाजूला किती यायचं प्लेन चेंज करून 16 यायचं. नंतर ना इथं हे क्रॉसमध्ये जॉईन करायची. ऑर्थो मोड बंद करा, इथून हे जॉईन करा. ठीक आहे, बाहेर झाले एक्स्ट्रा ट्रिम करायचं. आता बघा इथून परत काय करायचं 16 mm खालच्या डायरेक्शनमध्ये यायचं. 16x16चं काय तिथं चॅम्फर आहे. ही लाईन क्रॉसमध्ये आली आहे, ऑर्थो मोड बंद करायचं. कधी पण काय करायचं ऑर्थो मोड बंद करायचं. या पॉईंटपासून 16 mm डाऊनवर्ड डायरेक्शनला यायचं, ऑर्थो मोड ऑन करून 16. ठीक आहे, हा पॉईंट जो भेटेल तो आणि हा इथं जॉईन करायचं. तर हे जे एक्स्ट्रा झालं हे ट्रिम करा. आणि इथं लाईन कमांड घ्यायची आणि ही लाईन आणि हे जॉईन करायचं. बघा 15 mm येतं परफेक्ट. प्लेन चेंज करा वाटलं तर. बघा ह्या बाजून झालं सिमिलर वन, तसंच त्या ह्या बाजूनी पण करायचं. इकडच्या बाजूला किती आहे 16. प्लेन चेंज करा 16. नंतर ना
इथून 16 mm खाली यायचं. बघा हे पूर्ण मॅन्युअली ड्रॉ करावं लागतं. ह्या पॉईंटपासून प्लेन चेंज करायचं. नंतर न बघा इथं ही लाईन सिलेक्ट करा, वाटलं तर डिलीट करा. ही पण लाईन सिलेक्ट करा, डिलीट करा. ठीक आहे. इथून इथपर्यंत जॉईन करायचं. प्लेन चेंज करा. ठीक आहे. हे ट्रिम करा. बघा आपलं हे झालेलं आहे. हे डिलीट करा. आता बघा इथं आपल्याला रिप ड्रॉ करायची, बरोबर. तर रिपची थिकनेस दिलेली आहे 12 mm आणि रिपची बॉटमपासून हाईट दिलेली आहे 40 mm आणि ह्या बाजूला दिले 70 mm. ठीक आहे. मग इथं काय करायचं, इथून इथपर्यंत 40 एंटर करायचं. नंतर ना प्लेन चेंज करायचं आहे. या बाजूला किती आहे, रिपची जी विड्थ आहे ती 12 दिली, या बाजूला 6 आणि या बाजूला पण 6. ठीक आहे. नंतर ना प्लेन चेंज करायचा. इथं इथपर्यंत ड्रॉ करायची लाईन, इथून इथपर्यंत ड्रॉ करायची. ठीक आहे. ट्रिम ऑप्शन ऑन करा. परत एकदा इथून या पॉईंटपासून 70 mm. आता प्लेन चेंज करायचा. नंतर ना बघा परत प्लेन चेंज करा. या बाजूला 6, या बाजूला 12. नंतर ना इथून इथपर्यंत हे सिलेक्ट करा. ठीक आहे. स्पेस बटन, इथून इथपर्यंत सिलेक्ट करायचं. ठीक आहे. तर रिपचं हे झालं. क्रॉस लाईन ड्रॉ करायची. क्रॉस लाईनला इथून ह्या पॉईंटपासून सिलेक्ट करायचं ह्या पॉईंटला. ठीक आहे. नंतर परत ह्या पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि ह्या पॉईंटला. या पॉईंटला. ठीक आहे. हे बॅक साईडचे हे दिसणार आहे का, नाही दिसणार. आणि हे सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करू आपण. ठीक आहे. इथं जायचं बाय लेयर्स, कलर चेंज करा पहिले त्याचा आणि इथं सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. आता परत इथून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपला हा प्लेन आहे, तर ह्या प्लेनमध्ये ऑर्थो मोड ऑन करा पहिले. तर इथं बघा डायमेन्शन दिलेले आहे 30ची एक लाईन ड्रॉ करा 30. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हाईट किती दिलेली आहे आपल्याला, 12 mm दिली. तर ह्या पॉईंटपासून काय करायचं, F5 बटन प्रेस करायचं, 12 mm वरती एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. नंतर ह्या लाईनचं मिड पॉईंट पकडायचं आणि इथं पेस्ट करायचं. ठीक आहे. ही जी लाईन आहे ही डिलीट करा आणि ही लाईन जी आहे याला सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. आता बघा इथं आपल्याला अँगल दिलेला आहे 60 डिग्री आणि हे दोन आता आपल्याला ड्रॉ करायची, बरोबर. तर बघा आता इथं जर आपण ट्रायंगल जर कन्सिडर केला असं जर बघितलं आपण, तर इथं अपोजिट अँगल सेम राहते, बरोबर. हा काय इथं ट्रायंगल झाला बघा, हा ट्रायंगल मी इथं ड्रॉ केला. हा अँगल किती आहे, 60, बरोबर. आणि आपल्याला ही हाईट दिलेली आहे 12 आणि हा फाइंड आउट करू शकतो आपण. इथं काय करायचं, tan 60 इज इक्वल्स टू 12/x. जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर x इक्वल टू किती येईल, तर आपण ते करून बघू. 12
12 डिवाइड बाय tan 60. ते येतं 6.92. बघा आता इथं हे किती आलं एक्स, मग इथं आलं एक्स राहील, तर टोटल इंटू 2 करा, तर ते येतं 13.85. मग आता हे टोटल 30 आहे, मग काय करायचं 30 मायनस 12 डिवाइड बाय tan 60, तर ते येतं 16.14. ठीक आहे. मग आता काय करायचं, एक 16.14ची लाईन ड्रॉ करायची, 16.14. ठीक आहे, ड्रॉ केली, एस्केप बटन प्रेस करायचं, हिचं सेंटर पॉईंट पकडायचा आणि तो काय करायचा इथं ह्या पॉईंटला पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर बघा ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटला कनेक्ट होणारी एक लाईन ड्रॉ करायची, ऑर्थो मोड बंद करून. नंतर एस्केप बटन प्रेस करायचं, परत ह्या एंड पॉईंटपासून ह्या पॉईंटला जॉईन होणारी लाईन ड्रॉ करायची. तर हे काय झालं, आपलं स्लॉट झाला. ठीक आहे, ही लाईन डिलीट करा. नंतर ट्रिम कमांड यूज करायची आणि इथं ह्या स्लॉट जो आहे इथून काय करायचं, एक स्ट्रेट डायरेक्शनमध्ये ऑर्थो मोड ऑन करून इकडच्या बाजूला एक लाईन ड्रॉ करायची, प्लेन चेंज करा F5 बटन प्रेस करून. ठीक आहे, इथं परत एकदा ट्रिम कमांड यूज करायची, हे ट्रिम करायचं. तर बघा आपण स्लॉट कमांड पण यूज केली आणि सगळ्याच कमांड याच्यात यूज केल्या. बघा कंट्रोल X करा याला, इथं कंट्रोल V करा, नंतर याला कॉपी करायचं, इथून कंट्रोल C आणि इथं काय करायचं कंट्रोल V करायचं. ठीक आहे, तर आपलं जे प्रॅक्टिकल होतं, प्रॅक्टिकलमध्ये काय काय दिलेलं होतं, ड्रॉ द आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ गिवन 2 ऑब्जेक्ट्स कंटेनिंग लाईन, आर्क, सर्कल्स, होल्स, रिप अँड स्लॉट. बघा आता आपण एक होल पण ड्रॉ केलं, आर्क पण ड्रॉ केले, सर्कल पण ड्रॉ केले, नंतर रिप पण ड्रॉ केले आणि स्लॉट पण ड्रॉ केला. तर हे जे ऑब्जेक्ट होते आपण 3 ऑब्जेक्ट ड्रॉ केले, तिथं सांगितलं होतं 2. ठीक आहे, म्हणजे काय की आयसोमेट्रिक व्ह्यू तुम्ही ड्रॉ करू शकता 2Dच्या हेल्पनी, याला डायमेन्शन पण देऊ शकता. तर डायमेन्शन आपण जे तर प्रॅक्टिकल नंबर 14 आहे बघा आपलं, त्याच्यामध्ये आपण ते डायमेन्शन देऊ. ठीक आहे, इथं डायमेन्शन पण दिलेले आहे, पण आपण इथं 2च ऑब्जेक्ट दाखवणार आहे आणि प्रॅक्टिकल नंबर 14मध्ये हा सेपरेट ऑब्जेक्ट दाखवून याचे डायमेन्शन त्याच्यामध्ये देऊ. ठीक आहे, म्हणजे आपले 2 प्रॅक्टिकल कवर होईल. तुम्हाला जर प्रॅक्टिस म्हणून अजून प्रॉब्लेम ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही करू शकता, बुकमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स दिलेले, तर त्यापैकी एखादा तुम्ही चॉईस करायचा आणि तो ड्रॉ करायचा. ठीक आहे, हा पण ड्रॉ करू शकता. बघा याच्यामध्ये होल पण आहे, रिप पण आहे आणि हे पण आहे, सर्कल पण आहे. तर हा पण ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करू शकतो. तर हा आपण प्रॅक्टिकल नंबर 14मध्ये ड्रॉ करू. ठीक आहे, जर तुम्हाला कोणाला जर ह्याचे PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता तुम्ही, जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला राहील. त्याच्यानंतर तुम्ही चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या क्लासमध्ये वगैरे असेल तर त्यांना तुम्ही ते फॉरवर्ड करू शकता. ठीक आहे, तुम्हाला काही क्युरी असेल तुम्ही कमेंटमध्ये कमेंटमध्ये क्युरी हे करू शकता, मला विचारू शकता. आणि तुम्हाला बघा टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे तर ती मी दिलेली ऑलरेडी, किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कमेंटमध्ये मी अपलोड पण केलेली. बघा हे बॅक साईडचं दिसणार आहे का, आपल्याला नाही दिसणार. ठीक आहे, तर जे दिसत नाही ते ट्रिम करून टाकायचं, हे पण दिसणार नाही. ठीक आहे, काही ऑब्झर्वेशनच राहत्या.
तर प्रिंट कसं करायचं बघा. तर प्रिंट करताना इथं आउटकम्समध्ये जायचं, प्लॉट DWG टू PDF, इथं मोनोक्रोमच ठेवायचं. विंडोजमध्ये बघा हा कॉर्नर ते हा कॉर्नर सिलेक्ट करायचं आणि इथं ISO शीट घ्या. ISO A3 आपलं A3 साईजचं शीट आहे, सगळ्यांना माहिती. 420x97 सेंटरला घ्या. नंतरनं प्रिंट करायचं किंवा तुम्ही इथं प्रिव्ह्यू पण करू शकता. ठीक आहे. मग क्लोज करायचं प्रिव्ह्यू आणि इथं डायरेक्ट ओके बटनवरती क्लिक करायचं. तुम्हाला मग इथं जिथं सेव्ह करायचं ते तुम्ही करू शकता. सपोज मी इथं डेस्कटॉपला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर बघा आपली PDF जनरेट होती आणि ही PDFच काय असते, आपली प्रिंटआउट असते प्रॅक्टिकलचं फायनल आउटपुट. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट याच्यात बघू. नेक्स्ट प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये आपण याला डायमेन्शन्स देऊ आणि एक नवीन ऑब्जेक्ट पण ड्रॉ करू. ठीक आहे.